नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आमच्या प्रशालेचं वनभोजन आहे. वनभोजन म्हटलं की सर्व विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचा, सर्वांचा एक आनंदाचा दिवस असतो आणि ब्लॉग बघणाऱ्यांसाठी सुद्धा तुमच्या बालपणीचे दिवस उजाळा करण्यासाठी हा दिवस असतो. तर आमच्या प्रशालेचं वनभोजनचं नियोजन 5वी ते 7वी माऊली मंदिर आणि 8वी ते 10वी गांगो मंदिर, कारण की विद्यार्थी संख्या भरपूर असल्यामुळे विभागून वनभोजन केलेलं आहे. हे आमचे सहाय्यक शिक्षक मजगे सर. नमस्कार. हे आमचे सर्व इयत्ता 10वीचे विद्यार्थी. हे पहा, सर्व विद्यार्थी आता लाईनमध्ये उभा राहत आहेत आणि आता आम्ही प्रशालेमधून वनभोजनसाठी निघालेलो आहोत. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट, न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, प्रोफेशनल अँड सायन्स. हे बघा, 5वी 6वीचे मुलं आहेत. हा सर्व मुलांच्या चेहऱ्यावरती एक आनंद पहा. सर्व मुलं खुश आहेत. वनभोजन म्हटलं की सर्वांचा आनंदीचा विषय. हे पहा, प्रशालेमधून आता आम्ही सर्व निघालेलो आहोत. आज आहे आमचं वनभोजन आणि मी चाललो वनभोजनला. बाय बाय. बाय म्हणजे आम्ही पण येणार आहेत. चिवचिव आली. चलो. सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंदच सांगतोय की वनभोजन म्हणजे किती उत्सुकता असते. तरी सर्व विद्यार्थ्यांची उत्सुकता तुम्हा सर्वांना दिसते. पुढे सुद्धा दिवसभर खूप धमाल करणार आहोत आपण, तेही तुम्हाला मी संपूर्ण दाखवतो पुढे. तर हे पहा मित्रांनो, आता मी पुढे पुढे जायला निघालेलो आहोत. हे पहा, सर्व विद्यार्थी. हे पहा, आम्ही थोडंसं पुढे आलेलो आहोत. आता या ठिकाणावरून आम्ही आतमध्ये जायला निघालेलो आहोत. पहा, सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती पहा हास्य, पहा आनंद पहा. मित्रांनो, वनभोजन म्हणजे मराठी संस्कृतीत विशेषतः शाळांमध्ये आयोजित केली जाणारी एक पारंपरिक सहल किंवा पिकनिक म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकत्र जेवण करतात, खेळतात आणि आनंद लुटतात, ज्यामुळे एकता, समता आणि निसर्गाबद्दल प्रेम वाढते. एक आनंदाचा उपक्रम असून हा सर्वांच्या आवडीचा उपक्रम आहे आणि एकत्रच सर्व मुलं एकत्र येऊन हा एक बालपणीच्या आठवणी ताज्या करणारा हा वनभोजनचा कार्यक्रम असतो. विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जवळ आणणे, त्यांना विविध घटकांची ओळख करून देणे आणि बंधुभाव शिकवणे, अशा खूप साऱ्या या वनभोजनामधून गोष्टी आहेत. विद्यार्थी पहा, सर्व आनंदाने चालत आहेत, आनंदाने मजा घेत आहेत आणि सर्व विद्यार्थी आपापले डबे पण आणतात. त्यासोबत सगळे पदार्थ मिळून मिसळून एकत्र डबे खातात, ज्यामुळे समानतेची भावना या संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. आमचे लाड सर, या दोघी हुशार विद्यार्थिनी आहेत, पण एक नंबरच्या आळशी आहेत.
मित्रांनो, निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये वर्षातून एकदा वनभोजन आयोजित केलं जातं. त्यामुळे निसर्गाची ओळख विद्यार्थ्यांना होते. याचा परिणाम जंगलातील झाडे, विविध औषधी वनस्पती यांची सुद्धा ओळख झाल्याने नैसर्गिक संपत्तीची आपण काळजी घेतो. निसर्गामुळेच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो याची सुद्धा जाणीव विद्यार्थ्यांना होते. या वनभोजनामुळेच ह्या सर्व गोष्टी शक्य होतात. म्हणून प्रत्येक वर्षी प्रत्येक शाळेने एक दिवसासाठी वनभोजन आयोजित केलं पाहिजे. बरे आहेत ना? आज आमच्या व्लॉग हे पहा, गांगवाडीचं सार्वजनिक गणेशोत्सव. या ठिकाणी सर्व गणेशोत्सव झाल्यानंतर गणपती विसर्जन या ठिकाणी होतं. तर त्यावेळी भरपूर पाणी वगैरे सुद्धा असतं या ठिकाणी. तर हे पहा मित्रांनो, आता आपण अगदी मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. हे पहा, सर्व विद्यार्थी अगदी हसतमुख चालत आहेत. तर हे पहा मित्रांनो, आपण आता मंदिराच्या इथे आलेलो आहोत. हे गांगोचं मंदिर आहे. तुम्हा सर्वांना दर्शन देतो गांगो माऊलीचं. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. आज योगायोग असा आहे की सोमवार दिवस आहे. हर हर महादेव. जटाट विगल जल प्रवाह पावितस्थले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिकां डम 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 निनाद वड्ड मर्वयं चकार चंड तांडवम. तर हे पहा, आता सर्व विद्यार्थी चालत जवळपास 3 किलोमीटर चालत आलेले आहेत आणि आता अगदी मंदिराच्या जवळ पोचलेले आहेत. या ठिकाणीच वनभोजन आहे. एवढं चालत आलेत तरीसुद्धा सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य पहा, आनंद पहा. फायनली पोहोचलो. ही बघ कशी लाजते. आहे सर्व विद्यार्थी एवढे चालत आले तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे. कारण आता अंतिम जे ठिकाण आहे त्या ठिकाणावरती सुद्धा आपण सर्वजण आलेलो आहोत. हे पहा सर्व विद्यार्थी. हे पहा, आल्या सर्व विद्यार्थी दर्शनासाठी थांबलेले आहेत. हे पहा, सर्व विद्यार्थी लाईनमध्ये थांबलेले आहेत. हे पुढे माकडे आहे ना, त्याच्यापासून सावध राहा. ते बघा, बॅटी वगैरे घेऊन जातील आणि तुमकाच मारतील. काय काय बनवलंय चिन्मयी? भेळ बनवली आहे. ओके. काय काय बनवलात? काय बनवलात ते सांगा जी. लिंबू सरबत. आणि नाश्त्याला काय बनवलात? कुठे भेळ कुठे बनवायची आहे? चुरमुरे आणलात? ओके. सरबत झालं तयार मग? हे सर्व 10वीचे विद्यार्थिनी आहेत. काय काय बनवलात? भेल बनवत आहे. काय काय तयारी केलात? कांदे धुवायला गेले काय? काय बनवणार आहेत? भेल. अरे वा, हे सुद्धा भेल बनवणार आहेत. हे आमच्या पेडणेकर मॅडम जेवण बनवण्याची तयारी सुरू आहे पहा. आमचे प्रमोद नाना या ठिकाणी जेवण बनवतात बघा.
या आहेत 9वीच्या मुली. काय काय बनवताय तुम्ही? भेलच बनवताय. सगळेच भेल बनवताय. अरे तुमच्या क्लासमध्ये पाणीपुरी शेवपुरी काय नाही? ओके. हे पहा गाण्याच्या भेंड्या खेळतायत बघा. तुम्ही काय बनवताय? लिंबू सरबत. अरे वा. हे काय ही नाश्ता करायला बसली आहे. हे काय काय बनवलात तुम्ही? हे सर्व गांगवाडीचेच आहेत. यांनी काय बनवलं नाही बघा नाश्त्याला वगैरे. हे पहा इयत्ता 10वीच्या मुली आहेत. त्यांचा क्लास टीचर मीच आहे. काय बनवलात मुली हो? अरे वा भेल बनवली आहे. भरपूर बनवली आहे. ह्या आहेत इयत्ता 9वीच्या मुली. काय काय बनवलात तुम्ही? भेळ बनवताय. तयारी सुरू आहे. कांदा चिरत आहात. आणि हे काय करता इकडे? हो येतो येतो. भेळ बनवा तुम्ही, मग आम्ही खायला येतो. तुम्ही काय बनवलाय? तुम्ही पण भेलच. सर्वांनी बघा भेलच बनवली आहे. अरे काकडी पण आणलात. हे काय बनवलात? भेलच बनवताय. सर्व भेलच बनवताय. ही कुठली भेल आहे? कुरकुरे भेल. अरे वा भेलच बनवलाय. सर्वांनीच भेलच बनवलाय. नुसते भेलच खाता की काय? 9वीच्या मुली आहेत. भेल बनवत आहेत. जोरदार तयारी सुरू आहे त्यांची. बघा क्रिकेट वगैरे सुद्धा खेळतात मुलं. अंडरम क्रिकेट. आलो. बघा मित्रांनो भरपूर असं खायला आलेलं आहे. हे सर्व आमचे स्टाफ. हे पोपळे सर, हे आमचे पर्यवेक्षक राठोड सर, कदम सर, वाघमोडे सर, मस्के सर. बघा सर्व खायला आणून दिलेल्या विद्यार्थ्यांनी बघा दाबेली वगैरे सुद्धा आहे. भेल आहे. भरपूर प्रकारचं खायला दिलेलं आहे मुलांनी. हे पहा परत एकदा दाबेली वगैरे आलेली आहे. हे पहा काही 8वीच्या मुली आहेत. त्यांनी दाबेली वगैरे बनवलेली आहे. आत्ताच आम्ही ती दाबेली सुद्धा घेतलेली आहे. ही आमची अंशू, ही कृष्णाई. हे पहा यांनी सर्वांनी भेल वगैरे बनवलेली आहे. सर्व शिक्षकांना पण दिली आहे. आणि आता ते सुद्धा नाश्ता वगैरे करतात. हे आमच्या सेन्सिअर विद्यार्थिनी आहेत. पहा कसं बसलेलं. आज सुद्धा त्यांना अभ्यासाचं टेन्शन आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे बघलं की असं वाटतं त्यांना वाटतं दिवस आज वयाला गेलो की काय. हे काय वाटतं आज? कसं वाटतंय? मस्त मजा वाटते ना. अभ्यासापासून एक दिवस जरा विश्रांती घेतलंय ना. अरे वा वा वा. ए कसं मजा वाटते ना. ही मजा करणारीच पोरगी आमची. नाव तिचं आहे देवयानी. ही पहा खाण्यात मशहूर आहे बघा. खायला काही द्या ती खाणार. यांचा नाश्ता पण झालेला आहे. भेल बनवली. भेल खाऊन पण झाली आहे. इकडे पण पहा यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. भेल बनवून. सरबत पण संपला. पहा आमची 10वीची विद्यार्थिनी आहे. क्रिकेटर बनण्याची इच्छा आहे तिची. पण अभ्यासामध्ये सुद्धा प्रचंड हुशार आहे. पाहूया आता बॅटिंग करते. जोईल विद्यार्थिनी बघा बॅटिंग करते. चलो सर चालेल. अरे वा मस्त खेळते जोईल तू. हे पहा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत आहेत. या ठिकाणी बॅडमिंटन वगैरे खेळत आहेत. इथे क्रिकेट खेळत आहेत.
खाली सुद्धा पहा क्रिकेट वगैरे खेळतात त्या मंदिराच्या तिथे. पहा या ठिकाणी सुद्धा दुसरे विद्यार्थी खेळत आहेत. हे पहा इकडे 8वीचे विद्यार्थी खेळतात बघा. हे पहा इकडे सुद्धा दुसरे विद्यार्थी वगैरे खेळतात. आमचे शिक्षक सुद्धा आहेत दोघं तिघे. हे पहा या ठिकाणी मुली सुद्धा क्रिकेट खेळतात पहा. हे पहा सर्व फिल्डर. हे पहा या ठिकाणी मॅच खेळतात. इकडे पण पहा फिल्डर. विकेट पडलेली आहे. नेक्स्ट बॅटर अरे षटकार मारलं. हे पहा आता लंच टाइम झालेला आहे. दुपारी जेवणाचा टाइम आहे. काय काय आणलं आणि डोसा. तू काय काय आणलं जेवायला. ए बोरगी अरे बोला की. भाजी, पुलाव, सोयाबीन, काय काय आणलं जेवायला मनस्या. काय आणलंस तू ग. बिर्याणी वाटायला
भाजी, घावणे आणि बटाट्याची भाजी, पुरी बटाट्याची, घावणे चटणी, पुरी आणि बटाट्याची भाजी, आंबोळी. हे पण सर्व विद्यार्थी जेवायला बसलेले आहेत. दुपारचा टाईम झालेला आहे. सर्व विद्यार्थी जेवणाचा आस्वाद घेत आहेत. हे काय काय आणलात पोरी हो सांगा. पोरी काय बोला ना बघा. लास्ट टाइम पोरी बोलायला काढला ना. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुटती काठी. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुटती काठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोड दाखवी स्वामी. घाव आपले घेतो मी पाठी, जगमा माझ्या भरती स्वामी. स्वप्न होतं, स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं. सोबत माझं कोणी नव्हतं अंधारात. दिसली मला एक वाट, पायी चाललो, पायी पोची अंकल नोट, डोळ्यामध्ये पाणी. पायी अनवाणी, श्री स्वामी नाव होतं त्यानी. दुनिया होती शानी, तुडवलं पायानी. देव माझ्या सोबत होते नेहमी आईबानी. स्वामी गुरु माऊली, ब्रह्मांडाची सावली. परिस्थिती बदलून दुनिया मला गावली. सर्व काही सोडून आलं तुझ्या पावली. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अंधारात हरली वाट, पायी गुपाटान काट. अंधारात हरली वाट, पायी गुपाटान काट. स्वामी नाम घेता ओटी, सर्व दूर लख प्रकाश. स्वामी नाम घेता ओटी, सर्व दूर लख प्रकाश. व्याकुळलेल्या जीवाचा ज्ञान समर्थ, जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ. मिळू नको आहे पाठीश माझे स्वामी समर्थ. एक माया न पाप, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात भेटले साऱ्यात तो. शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी
मंदिरी राऊळी बाप झाला कधी जाहला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे धाव नाही तिथे सांग धावले का बघ उघडून दार अंतरंगातला देव धावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव धावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव धावल का राहतो माऊलीच्या जिव्हारात जो डोलतो माथलेल्या शिवारात जो खुळ्या कोकिळीच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी ओथंबतो नाच बीज जो त्यान भाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या घरी घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी तोल साऱ्या जगाचाही तो सावरी राहतो जो मनी याजनी जीवनी एका पाशानी तो सांग मावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव धावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव धावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव धावल का हे पहा मित्रांनो, दिवसभर सर्व विद्यार्थ्यांनी धमाल केलेली आहे आणि आता परतीचा रस्ता पकडलेला आहे आम्ही. हे पहा सर्व विद्यार्थी घरी जाताना सुद्धा एवढेच आनंदी आहेत कारण दिवसभर खूप धमाल केलेली आहे. रोजच्या दिवसामध्ये अभ्यास 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 आणि आजचा दिवस त्यापेक्षा वेगळा म्हणजेच वनभोजन सर्वांच्या आवडीचा दिवस होता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.